Hello everyone. The new point that we are going to discuss in this lecture is the types of vaccines. So vaccines, how they are prepared, means what are the methods for designing the vaccine, the history of vaccine. हे सगळं आपण लास्ट लेक्चरला बघितलं. नाउ इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट पार्ट, that is the types of vaccines. There are different types of vaccines based upon the methods used for preparation. म्हणजे कुठल्या कुठल्या मेथड्स यूज केले जातात, कशा पद्धतीनं वॅक्सिन प्रिपेअर केलं जातं, यानुसार वॅक्सिनचे वेगवेगळे टाइप्स आहेत. ते सगळे टाइप्स आता आपण स्टडी करणार. ओके, सो व्हॉट आर द डिफरंट टाइप्स? एक्झाम्पल, द attenuated vaccines or the live attenuated vaccines, killed vaccines, subunit or rDNA technique, rDNA vaccines, polyvalent vaccines. So these are the vaccines or these are the types of vaccines and they are prepared by using different types of methods. या सगळ्या मेथड्स म्हणजे सगळे टाइप्स आहेत वॅक्सिनचे, आपण सगळे विथ सुटेबल एक्झाम्पल स्टडी करणार. ओके, लाईव्ह ॲटिन्युएटेड वॅक्सिन्स, किल्ड वॅक्सिन्स, सब युनिट वॅक्सिन्स और rDNA वॅक्सिन्स, हे सगळं आपण आता स्टडी करायचं. फर्स्ट दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इज द लाईव्ह ॲटिन्युएटेड वॅक्सिन्स. इट इज अ लाईव्ह ॲटिन्युएटेड वॅक्सिन. हिअर द पॅथोजन, आता वॅक्सिन म्हणजे आपण काय घेतो असतो, पॅथोजन घेतो विथ इट्स अँटीजेनिक स्ट्रक्चर. अँटीजन पॅथोजन आहे फक्त त्याची डिसीज कॉजिंग ॲबिलिटी रिमूव्ह केलेली असते किंवा पॅथोजनला किल केलेलं असतं. आपल्याला काय करायचं आहे, इम्युन सिस्टमला ॲक्टिवेट करायचं आहे, इम्युन सिस्टमला स्ट्रॉंग करायचं आहे. मग इम्युन सिस्टम कधी स्ट्रॉंग होते, जेव्हा अँटीजनला एक्सपोज होते. मग आपण काय करतो, पॅथोजन घेतो म्हणजे अँटीजन घेतो आणि अँटीजन काय करतो, मग आपल्या इम्युन सिस्टमला ॲक्टिवेट करतो असतो, कारण त्याच्यामध्ये इम्युनोजेनिसिटी ॲबिलिटी असते. मग एक तर आपण असं करू शकतो की तो कम्प्लीट पॅथोजनला किल करायचा आणि वॅक्सिनच्या फॉर्ममध्ये त्याला घ्यायचं, किंवा पॅथोजन लिव्हिंग असेल पण पॅथोजनची जी व्हायरुलन्स आहे, पॅथोजेनिसिटी आहे, दॅट इज डिसीज कॉजिंग ॲबिलिटी, ती आपण काय केलेली असते, रिमूव्ह केलेली असते किंवा रिड्यूस केलेली असते आणि अशा पद्धतीने वॅक्सिन आपण प्रिपेअर करत असतो. द फर्स्ट टाईप दॅट इज लाईव्ह ॲटिन्युएटेड वॅक्सिन. म्हणजे याच्यामध्ये आपण जे वॅक्सिन म्हणून घेणार आहे दॅट इज अ लाईव्ह पॅथोजन. व्हेरी इम्पॉर्टंट, लाईव्ह पॅथोजन इज टेकन. फक्त काय की दॅट पॅथोजन इज ॲटिन्युएटेड. इट इज ॲटिन्युएटेड. Pathogen is attenuated. So pathogen is alive but it's attenuated. Attenuation means it is the process by which its virulence or pathogenicity is reduced. Virulence or its pathogenicity, that is a disease causing ability. Okay, so here virulence or its pathogenicity is completely reduced without affecting its immunogenicity. तो जो पॅथोजन आहे, पॅथोजन अलाइव्ह असेल पण पॅथोजनचा जो व्हायरुलन्स आहे, त्याची जी डिसीज कॉजिंग ॲबिलिटी आहे, असा एखादा व्हायरुलन्स फॅक्टर असेल किंवा व्हायरुलन्स फॅक्टर प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी जे जीन्स आहेत, आपण ते सगळं काय केलेलं असतं, रिड्यूस केलेलं असतं, रिमूव्ह केलेलं असतं. पॅथोजन इज अलाइव्ह बट इट इज नाउ incapable of developing or establishing a disease. At the same time, this pathogen, it has its immunogenicity, that is antigenicity. त्याची जी इम्युनोजेनिसिटी आहे ती आहे तशी इंटॅक्ट असते. इम्युनोजेनिसिटी म्हणजे काय, द ॲबिलिटी टू इंड्यूस इम्युन रिस्पॉन्स. दिस ॲबिलिटी हॅज मेंटेन ॲज इट इज विदाउट अफेक्टिंग द इम्युनोजेनिसिटी. द पॅथोजन इज मॉडिफाईड. म्हणजे आपण पॅथोजनला काय करतो, तर त्या पॅथोजनला अलाइव्ह असतो, फक्त त्याची जी डिसीज कॉजिंग ॲबिलिटी रिमूव्ह केलेली आहे, बट त्याची इम्युनोजेनिसिटी आहे अशी ठेवलेली आहे. अशा प्रकारे जी वॅक्सिन प्रोड्यूस केलं जातं दॅट इज कॉल्ड ॲज द लाईव्ह ॲटिन्युएटेड वॅक्सिन. सो what should be the definition for attenuation or attenuated vaccine? It can be defined in simple terms like the vaccine which is prepared by reducing the virulence or pathogenicity but without affecting its immunogenicity. So immunogenicity, that is antigenicity, ability to induce immune response आहे तशी इंटॅक्ट आहे, फक्त आपण त्याची डिसीज कॉजिंग ॲबिलिटी रिड्यूस केलेली आहे. आता हे कशा पद्धतीने अचीव केलं जातं, ॲटिन्युएशन कसं केलं जातं, तर पॅथोजन व्हायरस असू दे किंवा बॅक्टेरिया असू दे, इफ सच पॅथोजन इज ग्रोन अंडर ॲबनॉर्मल कल्चर कंडिशन. म्हणजे एक्झाम्पल, एखादा पॅथोजन आहे की जो नॉर्मल 37ला ग्रो होतो, आपण 37 सोडून जर बाकीचं टेम्परेचर प्रोव्हाइड केलं विच इज सपोज टू बी ॲबनॉर्मल फॉर दॅट पर्टिक्युलर पॅथोजन, तर अशा ॲबनॉर्मल कंडिशनला आपण रिपीटेडली त्याला ॲटिन्युएशन करणार. म्हणजे एकदा आपण 37चा ऐवजी 32ला ग्रो केला म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये ॲटिन्युएशन होणार.
त्याला लॉंग ड्युरेशनसाठी आपण कंटिन्युअस ॲटेन्युएशन करत असतो. तो जो पॅथोजन आहे त्याला कंटिन्युअस 32 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर प्रोव्हाइड करायचं. सो ॲट वन स्टेज इट कम्प्लिटली गेट्स ॲडॅप्टेड टू दॅट पर्टिक्युलर टेम्परेचर. नॉर्मली 37ला ग्रो होत होता, आपण त्याला लो टेम्परेचरला एक्सपोज केलं, तो आता ॲडॅप्ट झाला, सर्वाईव्ह होत होतो 32 डिग्री सेल्सिअसला. बट ॲट दिस टेम्परेचर इट हॅज लॉस्ट इट्स पॅथोजेनिसिटी. त्यामुळे ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये आपण जर एखादा पॅथोजन ग्रो केला फॉर लॉंगर ड्युरेशन, कंटिन्युअस एक्सपोजर दिला ॲबनॉर्मल कंडिशनचं, तर अशा वेळी काय होतं की पॅथोजनची जी पॅथोजेनिसिटी आहे दॅट गेट्स कम्प्लिटली रिड्यूस्ड अँड दॅट इज अ पर्पज. सो हाऊ टू achieve such attenuation of pathogen? By growing the pathogen in abnormal culture conditions. After growing under such conditions, pathogen it remains as it is, but its pathogenicity is completely lost without affecting its immunogenicity. अशा पद्धतीने आपण एखाद्या पॅथोजनचं काय करू शकतो, ॲटेन्युएशन करू शकतो. Example, let's say the examples of such live attenuated vaccines. First and the most common example is the BCG vaccine. BCG vaccine. BCG stands for Bacillus calmette-guerin. BCG it stands for Bacillus calmette-guerin. It is named after the producer ज्यांनी ते पहिल्यांदा वॅक्सिन डेव्हलप केलं होतं त्यांच्या नावानुसार दिलेलं आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस जे ट्युबरक्युलोसिस कॉज करतं त्याच्या अगेन्स्ट त्याचं इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी हे कॉमनली यूज केलं जातं. सो इट इज यूज टू प्रिव्हेंट ट्युबरक्युलोसिस. काही प्रमाणात बाकीची मायक्रोबॅक्टेरियम इन्फेक्शन क्युअर करण्यासाठी सुद्धा BCG वॅक्सिन यूज केलं जातं. सो दिस वॅक्सिन BCG वॅक्सिन इट वॉज डेव्हलप्ड बाय अल्बर्ट कॅल्मेट अँड कॅमिल ग्वेरिन. In their honor it is named as Bacillus calmette-guerin. It is an live attenuated vaccine. And how the attenuation is done? याच्यामध्ये attenuation कसं केलं जातं, तर आपण मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिससाठी यूज करणार आहे म्हणून ट्युबरक्युलोसिसला आपण इथं attenuation करत नाही, तर मायकोबॅक्टेरियमची दुसरी स्पीसीज आहे मायकोबॅक्टेरियम बोविस. ओके, सो मायकोबॅक्टेरियम बोविस जे ॲनिमलमध्ये इन्फेक्शन कॉज करते, दिस स्पीसीज of mycobacterium is attenuated. How it is attenuated? By growing these mycobacterium bovis in a medium containing bile salts or bile. Medium containing bile. So how to achieve the attenuation? How the attenuation can be done? By growing this organism in a medium containing bile for up to 13 years. Continuous or repeated attenuation is done. Repeated attenuation. So हा जो ऑर्गॅनिझम आहे मायकोबॅक्टेरियम बोविस, तो अशा मेडियामध्ये ऍड केला की ज्या मेडियामध्ये बाईल एक्सेस मध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बाईल आहे, अशा मेडियामध्ये आपण मायकोबॅक्टेरियम बोविस ऍड केला. ऑब्व्हियसली त्याच्यासाठी बाईल कंटेनिंग मेडिया हा थोडा कसा ॲबनॉर्मल मेडिया आहे. सो ऑर्गॅनिझम काय होईल की तिथं तो ग्रो व्हायला, अडॅप्ट व्हायला लागेल. कारण आपण बघा 30 इयर्स लॉंग ड्युरेशनसाठी कंटिन्युअस ॲटेन्युएशन करतो आणि मग बाय द पिरियड तो ऑर्गॅनिझम काय होतो, इट बिकम्स अडॅप्टेड टू सच बाईल कंटेनिंग मेडिया. त्यामुळे तो त्या मेडियामध्ये, त्या बाईल कंटेनिंग मेडियामध्ये तो ग्रो होतो. म्हणजे जसं आता ह्युमन बॉडीमध्ये बाईल कंटेनिंग जे आपले इंटेस्टाईन असतं किंवा आपले जे गॉल ब्लॅडर असतं तर तो इझिली ग्रो होईल कारण तो आता बाईलला अडॅप्ट झालेला आहे. बट बिकॉज ऑफ सच एक्सपोजर इट हॅज लॉस्ट इट्स पॅथोजेनिसिटी. कंटिन्युअस बाईलला किंवा बाईल कंटेनिंग मेडियामध्ये ग्रो झाल्यामुळे काय झालं, इट हॅज लॉस्ट इट्स पॅथोजेनिसिटी. त्यामुळे आता पॅथोजन आहे मायकोबॅक्टेरियम बोविस आपण वॅक्सिनच्या फॉर्ममध्ये घेतो, लिव्हिंग आहे, लाईव्ह आहे, बट तो कसा आहे, इट इज अन ॲटेन्युएटेड. ॲटेन्युएटेड मीन्स इट हॅज लॉस्ट इट्स पॅथोजेनिसिटी. आणि ती कशी लॉस केली, बाय ग्रोईंग इट इन अ बाईल कंटेनिंग मीडियम. सो BCG वॅक्सिन it is taken mostly for tuberculosis, also for other infections caused by mycobacterium, and this can be prepared by growing Mycobacterium bovis in a medium containing bile for 13 years. So continuous long duration साठी त्याला आपण attenuation केलं आणि मग अशा पद्धतीने हे BCG वॅक्सिन प्रिपरेशन केलं जातं. ओके, second example of live attenuated vaccine is the Sabin poliovirus.
Sabin polio vaccine. Okay, so Sabin polio vaccine, it is a vaccine used against polio virus. Okay, it is used against polio virus. It is an oral vaccine. Orally घेतलं जातं हे. So Sabin polio virus, it is an oral vaccine. First time prepared by Albert Sabin, hence it is called as a Sabin polio वॅक्सिन. दोन प्रकारचे पोलिओ वॅक्सिन आहेत. एक आहे तो साल्क पोलिओ वॅक्सिन आहे की जो किल्ड आहे, आणि हा दुसरा आहे तो सेबिन पोलिओ वॅक्सिन की जो कसा आहे ॲटिन्युएटेड आहे. सो दोन प्रकारचे पोलिओ वॅक्सिन आहेत, एक किल्ड आणि दुसरा ॲटिन्युएटेड. सो इट वॉज फर्स्ट टाइम प्रिपेअर्ड बाय अल्बर्ट सेबिन, हेन्स इट इज कॉल्ड सेबिन पोलिओ वॅक्सिन. ओके, नाउ हाऊ इट इज ॲटिन्युएटेड. दिस पोलिओ व्हायरस इट इज grown in a media that is in a live cells called as vero cells. सेबिन जो व्हायरस आहे, पोलिओ व्हायरस जो आहे तो पोलिओ व्हायरस आपण अशा मेडियामध्ये ग्रो केला दॅट इज कॉल्ड वेरो सेल्स. वेरो सेल्स म्हणजे कसल्या, तर याला आपण म्हणतो मंकी किडनी इपिथेलियल सेल्स. मंकी किडनी इपिथेलियल सेल्स. सो हाऊ इट इज attenuated? It is attenuated by growing the viral suspension of virus into the monkey kidney epithelial cells. नॅचरल होस्ट ह्युमन आहे, पण आपण मंकी किडनी इपिथेलियल सेल ज्याला वेरो सेल्स म्हणतो आपण, अशामध्ये हा व्हायरस ग्रो केल्यामुळे काय होतं की व्हायरस त्याची पॅथोजेनिसिटी लूज करतो पण त्याची इम्युनिजेनिसिटी इंटॅक्ट राहते. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की व्हायरससाठी इम्पॉर्टंट गोष्ट अशी की त्याचा नॅचरल होस्ट खूप इम्पॉर्टंट असतो. नॅचरल होस्ट, आता एक्झाम्पल हेपॅटिटिस व्हायरस ए असेल किंवा बी असेल, नॅचरल होस्ट कोण आहे, ह्युमन बिईंग. म्हणजे ह्युमन बिईंगमध्ये तो प्रॉपर मल्टिप्लाय होतो. पण जर आपण तोच व्हायरस दुसऱ्या एखाद्या ॲनिमलमध्ये इंजेक्ट केला तर त्याची ग्रोथ आणि त्याच्या एकूणच मल्टिप्लिकेशनवर लिमिटेशन्स येतात. सिमिलरली पोलिओ व्हायरस हा नॅचरल होस्ट ह्युमन बिईंग आहे, सो ह्युमन बिईंग मध्ये इट विल मल्टिप्लाय इझिली, बट व्हेनेवर इट इज ग्रोन इन अ वेरो सेल्स इट लुजेस, तो मल्टिप्लाय होणार बट इट लुजेस इट्स pathogenicity. So this polio virus that is called a Sabin polio virus prepared by Albert Sabin, it is taken orally and it is prepared by growing the virus in a monkey kidney epithelial cells, that is vero cells. Third example that is rubella vaccine. Rubella virus जो आहे, rubella virus च्या against rubella vaccine prepare केलं जातं. आणि ते vaccine कसं आहे, it is also an example of live attenuated vaccine. How it is prepared? Rubella vaccine prepared by cultivating this rubella virus into duck embryo cells. Duck embryo cells. So by cultivating it in a duck embryo cells, again it is not a natural host. त्यामुळे हा natural host नाही, त्यामुळे duck embryo cells मध्ये आपण जेव्हा हा virus cultivate करतो rubella, that time it loses its pathogenicity, it remains alive with its immunogenicity, but it has lost or it gets lost, completely the pathogenicity of this organism is lost. So rubella vaccine can be prepared by cultivating this virus in a duck embryo cells. Another example that is anthrax vaccine. आता हे बॅक्टेरियल वॅक्सिन आहे, जसं BCG हे बॅक्टेरियल वॅक्सिन होतं. सो अँथ्रॅक्स वॅक्सिन हे बॅसिलस अँथ्रासिस नावाचा बॅक्टेरिया जो अँथ्रॅक्स नावाचा डिसीज कॉज करतो ह्युमन मध्ये किंवा ॲनिमल्स मध्ये. सो तर हा बॅसिलस अँथ्रासिस बॅक्टेरिया जो आहे त्याच्या अगेन्स्ट हे वॅक्सिन प्रिपेअर केलं जातं किंवा हे वॅक्सिन यूज केलं जातं. लाईव्ह ॲटिन्युएटेड वॅक्सिन आहे अँथ्रॅक्स वॅक्सिन. कसं प्रिपेअर केलं जातं तर नॉर्मली काय की हा जो व्हायरस आहे इट ग्रोज वेल ॲट 37 डिग्री सेल्सिअस. Sorry, this bacteria it grows well at 37 degrees Celsius. Human pathogen आहे, so human body temperature 37 degrees Celsius ला तो proper grow होतो. That is an optimum temperature for this bacteria. But while attenuation, म्हणजे जेव्हा आपण त्याचं attenuation करतो, during that period this bacteria is grown at 42 degrees Celsius for long duration. So it is grown at 42 to 43 degrees Celsius. So at such abnormal temperature, कारण नॉर्मली 37 ला ग्रो होता याचा अर्थ त्याचे सगळे एन्झाइम्स आणि मेटाबॉलिक रिएक्शन जे आहेत
त्या सगळ्या ऑप्टिममली ऍक्टिव्हेट कुठे होतात, 37ला होतात. आणि जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज केलं बियॉन्ड ऑप्टिमम टेम्परेचर, त्यावेळी तो कम्प्लीट किल होत नाही, पण हा त्याचे जे पॅथोजेनिक पार्ट आहे, व्हायरुलन्स फॅक्टर आहे, ते प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी रिड्यूस होते. अँड इन दिस वे द अँथ्रॅक्स वॅक्सिन अगेन्स्ट बॅसिलस अँथ्रासिस can be prepared, which is an example of live attenuated vaccine. Next example, so we have studied couple of bacterial and couple of virus or viral vaccines. The next example, mostly the pathogens which infects the respiratory tract. So respiratory tract इन्फेक्शन कॉज करणारे जे पॅथोजन्स आहेत त्यांच्या अगेन्स्ट द लाईव्ह ॲटिन्युएटेड वॅक्सिन कसं प्रिपेअर केलं जातं. सो द पॉईंट विल बी द पॅथोजन्स इन्फेक्टिंग द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, इस्पेशली लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्ट करणारे पॅथोजन्स. एक्झाम्पल, हिमोफिलस इन्फ्लुएन्झा. हिमोफिलस इन्फ्लुएन्झा and other pathogens which infects the lower respiratory tract, यांच्या अगेन्स्ट वॅक्सिन कसं प्रिपेअर केलं जातं, तर त्यांना कोल्ड कंडिशनमध्ये ग्रो केलं जातं. कोल्ड कंडिशनमध्ये, कारण काय की जे आपलं लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे, लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट हॅड टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सियस. ओके, सो हिमोफिलस इन्फ्लुएन्झा and other pathogens which infects the lower respiratory tract, the lower respiratory tract has temperature 37 degree Celsius. Okay, 37 डिग्री सेल्सियस. आता हा जो पॅथोजन आहे किंवा अशाचे पॅथोजन्स आहेत की जे इथं इन्फेक्शन कॉज करतात, हे पॅथोजन्स 32 डिग्री सेल्सियसला किंवा 34 डिग्री सेल्सियसला कल्टिवेट केले जातात फॉर लॉंग ड्युरेशन. म्हणजे काय झालं, कोल्ड कंडिशन, कोल्ड इन द सेन्स याच्यापेक्षा कोल्ड कंडिशन आहे, 37 पेक्षा कमी, अशा लो टेम्परेचरला ते कल्टिवेट केलं जातं फॉर लॉंग ड्युरेशन. आणि मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा ग्रो केल्यानंतर जेव्हा हा पॅथोजन वॅक्सिनच्या फॉर्ममध्ये आपण घेतो, त्यावेळी लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये तो कसल्याही प्रकारचं इन्फेक्शन कॉज करू शकत नाही. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यांची जे इन्फेक्शन होतं किंवा जे डॅमेज करतात ते इथं करतात लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये मोस्ट अफेक्ट करत नाही. त्यामुळे काय की जेव्हा आपण त्यांना 32ला लॉंग ड्युरेशनसाठी कल्टिवेट केलं तर दे बिकम्स ॲडॅप्टेड ॲट सच लो टेम्परेचर. त्याचं ऑप्टिमम टेम्परेचर हे 32 होतं, त्यामुळे 37ला ते त्यांची मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी लॉस होतात. आणि जेव्हा पण हे 32 वरून त्यांना पुन्हा 37 म्हणजे लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टला जेव्हा इन्फेक्शन झालंच, तर अशा वेळी काय होतं की तो जो पॅथोजन आहे, तो जो आपण ॲक्टिव्हेट केलेला पॅथोजन आहे, तो तिथं ग्रो होईल, बट पॅथोजेनिसिटी त्याची तिथं नसणार. कारण पॅथोजेनिसिटी कुठं असते, तर युजली आता ते 32ला ऑप्टिमम असल्यामुळे तो तिथं असू शकतो, पण अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये इन्फेक्शन कॉज करतच नाही. ओके, सो अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट 32-34 डिग्री सेल्सियस आहे, इथं इन्फेक्शन कॉज करत नाही, तो इथं मल्टिप्लाय होईल, बट तो आता इन्फेक्शन कॉज करणार नाही कारण लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टला 37 टेम्परेचर. So in this way, the vaccine against Haemophilus influenzae or other pathogens which infects the respiratory tract can be prepared. So this is another example. Last example, that is a vaccine against Vibrio cholerae, which causes cholera disease, as well as against Salmonella typhi. आणि ही वॅक्सिन कसला बोलतो मी आता, तर इट इज अन RDNA वॅक्सिन. ही कॉम्बिनंट DNA किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निकनी प्रिपेअर केलेलं वॅक्सिन. सो वॅक्सिन अगेन्स्ट विब्रियो कॉलरी अँड साल्मोनेला टायफी, इट कॅन बी प्रिपेअर्ड बाय युझिंग रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, दॅट इज जेनेटिक इंजिनिअरिंग. याच्यामध्ये काय केलं जातं की हे जे पॅथोजन्स आहेत विब्रियो कॉलरी आणि साल्मोनेला टायफी, यांच्यामध्ये द जीन विच कोड्स फॉर व्हायरुलन्स फॅक्टर किंवा अँटीजेनिक जो जीन आहे तो जीन घेतला जातो की जो अँटीजेनला कोड करतो, तो जीन घेतला जातो किंवा जिनोम घेतला जातो. त्या जिनोममधला फक्त जो द जीन विच कोड्स फॉर व्हायरुलन्स फॅक्टर इज अल्टर्ड, इज मॅनिप्युलेटेड बाय युजिंग जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निक. सो आपण जिनोम घेतला किंवा त्याच्यातलं जे अँटीजेनला कोड करणारे जीन्स घेतले आणि त्याच्या रिलेटेड जे बाकीचे व्हायरुलस फॅक्टरला कोड करणारे जीन्स आहेत, दोज आर मॅनिप्युलेटेड, अल्टर्ड. अशा वेळी काय होईल की व्हायरुलस फॅक्टर प्रोड्यूस होणार नाही,
बट अँटीजेनिक पार्ट आहेच राहील त्याचा, म्हणजे इम्युनोजेनिसिटी आहेच राहिली, पॅथोजेनिसिटी कम्प्लिटली लॉस केली. सो अशा पद्धतीने आपण मॅनिप्युलेशन करून, जेनेटिकली मॅनिप्युलेशन करून रिकॉम्बिनंट DNA वॅक्सिन प्रोड्यूस करू शकतो अगेन्स्ट दिस साल्मोनेला टायफी ॲज वेल ॲज अगेन्स्ट विब्रियो कॉलरी. बट हे मोर कॉमनली यूज केले जात नाही. साल्मोनेला टायफीच्या अगेन्स्ट ऑलरेडी किल्ड वॅक्सिन अवेलेबल आहे, टॅब वॅक्सिन. This is a less frequently used vaccine, recombinant DNA against these two pathogens. So these are some examples of the live attenuated vaccine. We have studied the examples of some pathogens, some viral. Overall examples of the viral vaccines, examples of viral attenuated vaccines. Kutle. We have studied like specifically mentioned करतो मी सेव्हिन पोलिओ व्हायरस. सेव्हिन पोलिओ व्हायरस असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त मिझल्स, सेव्हिन पोलिओ वॅक्सिन, वॅक्सिन अगेन्स्ट मिझल्स, मम्स व्हायरस, रुबेला vaccine. So this can be prepared by live attenuation method. These are examples of live attenuated viral vaccines against viruses. सेव्हिन पोलिओ वॅक्सिन, मिझल्स, मम्स, रुबेला हे सगळे व्हायरसच्या अगेन्स्ट यूज केलेले लाईव्ह ॲटिन्युएटेड वॅक्सिन्स आहेत. सिमिलरली बॅक्टेरियल सुद्धा एक्झाम्पल्स आहेत. लाईक वी हॅव स्टडीड BCG, बॅक्टेरियाचे एक्झाम्पल BCG आहे, किंवा अँथ्रॅक्स वॅक्सिन, अँथ्रॅक्स, किंवा आपण असं म्हणू शकतो हिमोफिलस इन्फ्लुएन्झाच्या अगेन्स्ट यूज केलेलं वॅक्सिन. So these are the examples. These are some examples of viral as well as bacterial live attenuated vaccines. तर आता पहिले हे समजलं की ॲटिन्युएशन कसं केलं तर त्याचे काही एक्झाम्पल्स आपण आता ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट पार्ट विल बी व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सच लाईव्ह ॲटिन्युएटेड वॅक्सिन्स. आपण जेव्हा लाईव्ह ॲटिन्युएटेड वॅक्सिन्स यूज करतो त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, ॲट द सेम टाइम त्याचे काही सिव्हिअर डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. लेट्स डिस्कस इट. First, advantages. So, first advantages of such live attenuated vaccines. First advantage काय आहे बघा, तर we are taking intact cell. आपण वॅक्सिन मध्ये पूर्ण सेल घेतो, लाईव्ह सेल असते आणि लाईव्ह सेल आपल्या बॉडीमध्ये जाऊन इट मल्टिप्लाय. सो वी हॅव टेकन इंटॅक्ट लाईव्ह सेल ॲज अ वॅक्सिन, but its pathogenicity is lost, no doubt. Whenever such cell enters the body, it starts multiplying. So as it multiplies, its every single epitope is exposed. जेव्हा ते सेल मल्टिप्लाय होते, कारण इंटॅक्ट लाईव्ह सेल आहे, त्यामुळे काय होतं, त्याचं प्रत्येक सिंगल इपिटोप एक्सपोज होतो आणि त्यामुळे काय होतं की लार्ज number of memory cells can be produced. बिकॉज पॅथोजन आला, इंटॅक्ट पॅथोजन आहे, त्यामुळे प्रत्येक प्रकारचा त्याचा इपिटोप होणं काय होणार, एक्सपोज होणार, प्रत्येक प्रकारचे अँटीजेन्स आणि त्याचे इपिटोप्स एक्सपोज होणार आहेत आणि त्यामुळे काय होतं की इथं अनेक प्रकारचे किंवा लार्ज अमाऊंटमध्ये मेमरी सेल्स प्रोड्यूस केले जातात आणि दॅट इज ॲडव्हान्टेजेस. आणि जितके जास्त मेमरी सेल्स प्रोड्यूस होतील तसं एक अजून पण असा ॲडव्हान्टेज आहे, इट इज अ लॉंग लास्टिंग, कारण मेमरी जास्त कीप केली जाते. सो द अल्टिमेट ॲडव्हान्टेज ऑफ युजिंग सच वॅक्सिन इज it is a long lasting vaccine as compared to kill vaccine. शॉर्ट ड्युरेशन साठी असतात, पुन्हा बूस्टर डोस रिक्वायर्ड असतो, तर इथं कसं आहे लॉंग लास्टिंग वॅक्सिन आहे. अजून एक ॲडव्हान्टेज असा की सिंगल डोस इज इनफ, सिंगल डोस इज इनफ. सो इन केस ऑफ लाईव्ह ॲटिन्युएटेड वॅक्सिन, a single dose of this vaccine is enough to provide a protection, to provide a immunity. एक्सेप्शन, याला एक एक्सेप्शन आहे, दॅट इज द सेव्हिन पोलिओ वॅक्सिन. इन शॉर्टली तुम्ही सेव्हिन पोलिओ ओरल वॅक्सिन जे आहे याला बूस्टर डोस रिक्वायर्ड असतो. अदरवाईज बाकी कुठल्याही केसमध्ये किंवा लाईव्ह ॲटिन्युएटेड वॅक्सिनमध्ये बिकॉज इट इज लॉंग लास्टिंग, इट हॅज प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ मेमरी सेल्स, सिंगल डोस इज इनफ टू प्रोव्हाइड इनफ प्रोटेक्शन. These are some advantages of using live attenuated vaccines. But
as it has advantages, it also has some disadvantages too. Disadvantages काय बरं त्याच्यात? Okay, so let's see what are the disadvantages. First, आपण काय केलं? पॅथोजन आहे, पॅथोजनची पॅथोजेनिसिटी लॉस केली, म्हणजे तो आता डिसीज कॉज करणार नाही, पण तो मल्टिप्लाय होणार, लाईव्ह आहे. बट देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रिव्हर्जन ऑफ इट्स पॅथोजन. जो आपण त्याला तर पॅथोजेनिसिटी रिमूव्ह केली, सपोज त्याला प्रॉपर कंडिशन्स मिळाल्या किंवा त्याच्यामध्ये पुन्हा सपोज एखादा काही चेंजेस झाल्या, तर पुन्हा तो नॉन पॅथोजेनिकचा पुन्हा पॅथोजेनिक पण होऊ शकतो, कारण तो लाईव्ह आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये चेंजेस हे पॉसिबल पण आहेत, म्युटेशन्स होऊ शकतं, किंवा पुन्हा त्याच्यामध्ये जी पॅथोजेनिसिटी लॉस केली ते रिव्हर्ट होऊन अगेन इट कॅन बिकम पॅथोजेनिक, आणि त्यावेळी मग डिसीज होण्याची पॉसिबिलिटी सुद्धा असते. सो लाईव्ह ॲटेन्युएटेड वॅक्सिनचा हा एक ड्रॉबॅक आहे. There is a possibility of reversion, that is reversal of its pathogenicity. जी आपण लॉस केली ती पुन्हा रिगेन होऊ शकते. One more disadvantage of using such live attenuated vaccine is there are chances of contamination of other vaccines also. आपण लाईव्ह व्हायरसचं आपण एक प्रिपरेशन केलेलं आहे, अँटीजेनिसिटी आहे, पॅथोजेनिसिटी लॉस केलेलं आहे. अशा प्रिपरेशनमध्ये बऱ्याच वेळा त्या वॅक्सिनमध्ये काही बाकीच्या व्हायरसचं कंटॅमिनेशन सुद्धा असू शकतं. रेअर चान्सेस आहेत, बट इट इज ऑब्झर्वड. ओके, ऑब्झर्वड इन केस ऑफ पोलिओ वॅक्सिन. पोलिओ वॅक्सिनमध्ये SV40 व्हायरसचं कंटॅमिनेशन ऑब्झर्व केलं. ओके, सो SV40 व्हायरस वॉज ऑब्झर्वड इन द पोलिओ वॅक्सिन. SV40 stands for Simian Vacuolating Virus. Simian Vacuolating Virus. हा एक नॉर्मली मंकीज मध्ये इन्फेक्शन कॉज करतो, बट ह्युमन मध्ये सुद्धा कॉज करतो. Simian Vacuolating Virus 40 SV40 हा एक प्रकारचा DNA कंटेनिंग ऑन्कोजेनिक व्हायरस आहे, कॅन्सर कॉजिंग व्हायरस आहे. कॅन्सर रोडंटमध्ये कॉज करतो, ह्युमनमध्ये मोस्टली कॉज करत नाही. सो SV40 व्हायरस कंटॅमिनेशन वॉज ऑब्झर्वड इन द पोलिओ व्हायरस, पोलिओ वॅक्सिन. सो देर आर चान्सेस ऑफ कंटॅमिनेशन ऑफ अदर व्हायरसेस इन टू द प्रिपेअर्ड वॅक्सिन. थर्ड काय आहे की तो आपण इंटॅक्ट लाईव्ह सेल घेतो, त्यामुळे इफ देर आर प्रेझेन्स ऑफ क्रॉस रिएक्टिंग अँटीजेन्स, जर आपल्या बॉडीमध्ये त्या पॅथोजनच्या सारख्याच काही क्रॉस रिएक्टिंग अँटीजेन्स असतील, तर अशा वेळी इम्युन रिस्पॉन्स आपल्या सेलच्या अगेन्स्ट डेव्हलप होईल. जर एक्झाम्पल पोलिओ व्हायरस आहे, पोलिओ व्हायरस जो अँटीजेन डिटर्मिनंट आहे, सिमिलर डिटर्मिनंट आपल्या बॉडीमध्ये असेल, आपल्या सेल्सवर असेल, तर इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप होईल आपल्या सेलच्या अगेन्स्ट, आणि मग दॅट मे रिझल्ट इन टू द ऑटो इम्युन डिसीजेस. सो इट मे कॉज द ऑटो इम्युन डिसीजेस or disorders, because autoimmune disorders. Okay, so these are some advantages and disadvantages of using the live attenuated vaccine. So live attenuated vaccine म्हणजे काय की लाईव्ह पॅथोजन घेतो आपण, फक्त त्याची पॅथोजेनिसिटी रिड्यूस केलेली असते बाय कल्टिवेटिंग द पॅथोजन इन ॲबनॉर्मल कंडिशन. लाईक आपण बघितले सगळे एक्झाम्पल्स की कुठला व्हायरस, कुठला बॅक्टेरिया कोणत्या ॲबनॉर्मल कंडिशनला ग्रो केला की त्याची पॅथोजेनिसिटी लॉस होईल. So this is all about the first type of vaccine, that is a live attenuated vaccine. Clear?